महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अंतर्गत नाराजी अंतर्गत दुसपूस सुरू होती। त्या संदर्भात आता मोठी बातमी। मुंबईमध्ये महापौरांचा नाले सफाई पाहणी दौरा हा सुरू आहे आणि त्यामध्येच निमंत्रण असून देखील संजय घाडी जे उपमहापौर आहेत ते दौऱ्याला आले नाहीयेत आणि त्यामुळेच जे नाराजी नाट्य आहे ते पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। नाले सफाई पाहणी दौऱ्याचं निमंत्रण नसल्या कारणाने नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून, पण आज मात्र निमंत्रण देऊन देखील ते पाहणी दौऱ्यात अनुपस्थित राहिलेत। त्यामुळे घाडींची नाराजी कायम आहे की इतर काही कारण आहे अशी चर्चा आता या पाहणी दौऱ्यामध्ये रंगली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। संजय घाडी यांनी आधी देखील प्रतिक्रिया दिलेली होती, आता देखील पुन्हा तसंच चित्र पाहायला मिळतंय। उदंचन केंद्र पाहणी दौरा आजचा आहे, ज्याच्यामध्ये पालकमंत्री आहेत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, महापौर आहेत आणि शिवसेनेकडून गटनेते अमोल घोले हे सगळेच नेते या पाहणी दौऱ्यात उपस्थित आहेत, सहभागी झालेले आहेत। पण उपमहापौर संजय घाडी हे आजच्या दौऱ्यात अनुपस्थित आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती की आपल्याला बोलावलं जात नाही, निमंत्रण दिलं जात नाही। मात्र आज त्यांना निमंत्रण दिलंय तरी देखील ते अनुपस्थित राहिलेत। त्यांच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र हे नाराजी कायम आहे का अशी चर्चा सध्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये सुरू आहे। दुसऱ्या बाजूला आजचा हा दौरा अनेक अर्थांनी वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत येतोय। आज या दौऱ्यादरम्यान बीएसटीनं काही वाहनं उपलब्ध करून दिली होती, 2 वाहनं उपलब्ध करून दिली होती या सगळ्या दौऱ्यासाठी। त्यातलं एक वाहन बंद पडलं होतं। जर खुद्द सत्ताधाऱ्यांच्याच दौऱ्यामध्ये अशा प्रकारची वाहनं जर उपलब्ध बीएसटी करून दिली जात असतील तर मग सर्वसामान्य मुंबईकरांसाठी दिल्या जाणाऱ्या वाहनांचं काय, हा देखील प्रश्न उपस्थित होतो। या वेगवेगळ्या चर्चा सध्या या दौऱ्यादरम्यान सुरू आहेत। म्हणजे दौरा खरं तर पाहणीचा आहे, मात्र चर्चा, अनुपस्थिती, बीएसटी बंद पडणं याच सगळ्या गोष्टींनी सध्या चाललेलं आहे। अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय सुमित। या संदर्भात अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। यानंतरची एक मोठी बातमी आता समोर येते। भाजप आमदार प्रसाद लाड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। सुनेत्रा पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आमदार प्रसाद लाड हे दाखल झालेत। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे, पण या भेटीमध्ये आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण बघतोय की आमदार प्रसाद लाड हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आलेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। तर प्रणाली, आपण बघतोय प्रसाद लाड हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत, काय नेमकं कारण असू शकतं? खरं तर काल विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राष्ट्रवादी पक्षामध्ये राष्ट्रवादीतले इच्छुक जे आहेत ते सकाळपासून देवगिरी या बंगल्यावर येत आहेत। वेगवेगळी शिष्टमंडळ आतापर्यंत छोटी मोठी ही देवगिरी बंगल्यावर येऊन सुनेत्रा पवार यांना भेटून गेले, परंतु अचानक नजरा वळल्या त्या प्रसाद लाड यांच्याकडे। कारण प्रसाद लाड या सगळ्या भाऊगर्दीमध्ये प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेवर, ते सुद्धा इथं सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहे। खरं तर त्यांच्या भेटीचं कारण विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु तेव्हा त्यांच्याशी काही संवाद साधता आला नाही। भेट झाल्यावर मात्र नक्कीच त्यांना याबाबत आम्ही विचारणा करू की त्यांच्या भेटीचं कारण काय होतं। परंतु भाजपचे आमदार प्रसाद लाड हे आज सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी या बंगल्यावर पोहोचले आहेत। बरं प्रणाली, या संदर्भात अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदार सुनील तटकरेंना रायगडमधून अनिकेत तटकरेंना निवडणुकीसाठी उभं करायचं आहे, त्यासाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अनिकेत तटकरेंचा परिषदेचा कार्यकाळ 2024ला संपला होता, तेव्हापासून पुन्हा परिषदेमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। याविषयी राष्ट्रवादीमध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आता छगन भुजबळांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सुनील तटकरे आणि मुंढेंनंतर भुजबळांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। समीर भुजबळ देखील भेटीसाठी सोबतच उपस्थित होते अशी देखील माहिती मिळते। राष्ट्रवादीचा तिढा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय, कारण हा जो भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय, राष्ट्रवादीचे बडे नेते
मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत आणि त्यामुळेच जी राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे त्यामुळेच हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत का, असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यानंतरची बातमी पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डिझाईन बॉक्स नंतर लवकरच नव्या राजकीय रणनीती ठरवणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. यासंबंधी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची बैठक पार पडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बैठकीचा सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर येत्या 2 दिवसांमध्ये कायदेशीर बाबी देखील पूर्ण होणार आहेत आणि लवकरच प्रशांत किशोर यांची कंपनी कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 1 जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर प्रशांत किशोर यांची आयपॅक कंपनी ही रणनीतिकार ठरणार आहे राष्ट्रवादीसाठी, असंही बोललं जात आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की प्रशांत किशोर यांची आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोबतच पार्थ पवार यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि लवकरच आता जी रणनीती आहे ती यांच्या प्रशांत किशोर यांच्या हाती येण्याची शक्यता आहे. आता बातमी आहे बीड जिल्ह्यामधून. परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शिखर समितीच्या बैठकीत सुधारित 301 कोटी 54 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना नियोजन विभागामार्फत राबवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनंजय मुंडेंनी त्यांचा सत्कार केला. समस्त परळीकर आणि शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले. यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या या 17 जागांची निवडणूक सत्ताधारी महायुतीमध्ये विधान परिषदेतला मोठा भाऊ कोण ही ठरवणारी असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि पंचायत समिती या सदस्यांमधून होणारी ही निवडणूक 2029ची पहिली सेमी फायनल ठरणार आहे. तर विरोधक नाही तर सत्ताधारी महायुतीच्याच अंतर्गत संघर्षासाठी सर्वाधिक चर्चेत राहण्याची दाट शक्यता या निवडणुकीकडून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वात मोठा भाजप पक्ष विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर असणारा शिवसेनेचा शिंदे पक्ष यांचे उमेदवार ठाणे, कोकण, परभणी, हिंगोली तर यासोबतच सांगली आणि सातारा या जागांवरून निवडणूक आमने सामने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये 17 जागांवर कुणाला संधी मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.